गाइस, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत अबाउट द पेपर क्रोमॅटोग्राफी. पेपर क्रोमॅटोग्राफी बऱ्याचदा शॉर्ट नोट्स म्हणून विचारला जातो. जर हा क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये आला तर तुम्हाला कुठले पॉइंट मेन्शन करायचे? फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला इंट्रोडक्शन लिहायचं आहे. आफ्टर दॅट मेथोडॉलॉजी, आफ्टर दॅट डेव्हलपमेंट टेक्निक्स लिहायचे आहे. आफ्टर दॅट यू हॅव टू राईट RF व्हॅल्यू, ॲप्लिकेशन, ॲडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस. यामध्ये ॲडिशन म्हणून जर तुम्ही एखादी फ्लो डायग्राम काढली तर क्रोमॅटोग्राफीची जर तुमचा आन्सर हे अगदी अट्रॅक्टिव्ह होणार आहे. एवढे सगळे पॉइंट्स कशा प्रकारे आठवण ठेवायचे आणि नेमका याच्यामध्ये काय आहे, तर ह्या सगळ्या क्वेश्चन वरतीच मी आज सोल्युशन घेऊन आले आहे. आज तुमच्या ह्या सगळ्या पॉइंट्स मध्ये अगदी एक्झाम फ्रेंडली मी व्हिडिओ प्रिपेअर केला आहे. अगदी जे काही इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत त्यावरतीच आपण डिस्कस करणार आहोत. अगेन आपल्या नोट्स सुद्धा एक्झाम फ्रेंडली आहे, ज्या तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जाऊन इझिली डाउनलोड करू शकता. So, hey guys, myself Pallavi, assistant professor, and you are watching Pharmacy with Pallavi. So guys, first of all, आपल्याला माहिती आहे की क्रोमॅटोग्राफी काय आहे, तर इट इज अ सेपरेशन टेक्निक टू सेपरेट आउट द व्हेरियस मिक्सचर. नाउ द पेपर ऑफ क्रोमॅटोग्राफी म्हणजेच काय, तर ऑब्व्हियसली नावातच आपल्याला कळते की इथे कुठेतरी पेपरचा यूज होतो. मग कुठल्या पेपरचा यूज होतो, तर आपण एक पर्टिक्युलर स्पेशल फिल्टर पेपरचा यूज करतो फॉर अ सेपरेशन. ओके, सो अगदी सिंपल प्रिन्सिपल आहे. आपण इथे काय करतो, तर एक फिल्टर पेपर यूज करतो आणि ॲब्झॉर्प्शन प्रिन्सिपल वरती आपला जो काही कंपाऊंड आहे तो सेपरेट आउट होतो. नाउ द मेथोडॉलॉजी ऑफ अवर पेपर क्रोमॅटोग्राफी अगदी सिंपल मेथोडॉलॉजी आहे. आपल्याला काय करायचं, एक पर्टिक्युलर फिल्टर पेपर घ्यायचा आहे, त्यावरती एका पेन्सिलने बेसलाईन ड्रॉ करायची आहे. या बेसलाईन वरती आपला जो काही मिक्सचर सॅम्पल आहे त्याचा स्पॉट आपल्याला टाकायचा आहे आणि डेव्हलपमेंटसाठी याला प्लेस करायचं आहे. डेव्हलपमेंटसाठी प्लेस करायचं म्हणजेच काय, तर जो काही मूवेबल सॉल्व्हेंट आहे त्यावरती आपल्याला डिप करायचं आहे. बट डिप करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जे काही आपली बेस लाईन आहे ज्यावरती आपला मिक्सचर सॅम्पल प्रोड्यूस आहे त्याच्या अबाव आपला जो काही मूवेबल सॉल्व्हेंट आहे त्याची लेवल असली पाहिजे. ओके, आणि आपल्याला हा जो काही पर्टिक्युलर असेंब्ली आहे याला प्लेस करायचा आहे फॉर अ रन आउट. आफ्टर सम पिरियड ऑफ टाइम हा जो काही आपला सॉल्व्हेंट आहे विथ कॅपिलरी ॲक्शन पेपरवरती रन आउट होतो आणि जेव्हा हा मायग्रेट होतं याच्यासोबत जे काही आपले कंपोनंट प्रेझेंट आहे मिक्सचरमध्ये ते सुद्धा मूव्ह होतात. ठीक आहे, वेगवेगळ्या स्पीडनी वेगवेगळे कंपाऊंड हे मूव्ह आउट होतात आणि यावरती कम्प्लिटली विजिबल स्पॉट आपल्याला बघायला मिळतात. देन हे जे काही पेपर आहे ते आपल्याला बाहेर काढायचं आहे, याला ड्राय करायचं आहे आणि याचं अनालिसिस करायचे आहे. वेगवेगळ्या कंपाऊंडच्या अनालिसिससाठी हे टेक्निक आपण यूज करतो. सो अगदी सिंपल आणि इफेक्टिव्ह मेथोडॉलॉजी आहे. नाउ द डेव्हलपमेंट टेक्निक ऑफ अवर पेपर क्रोमॅटोग्राफी. 4 डेव्हलपमेंट टेक्निक आहे ज्यामुळे आपण आपले पेपर क्रोमॅटोग्राफी हे रन आउट करू शकतो. फर्स्ट आहे असेंडिंग टेक्निक, देन डिसेंडिंग, देन रेडियल किंवा आपण सर्क्युलर टेक्निक म्हणतोय, अँड आफ्टर दॅट 2 डायमेन्शनल दॅट इज 2D क्रोमॅटोग्राफी किंवा 2D टेक्निक म्हणतो. फर्स्ट थिंग जे आहे असेंडिंग टेक्निक. असेंडिंग टेक्निकमध्ये काय करायचं आहे, मेथोडॉलॉजी हे सगळ्यांचे सेम असणार आहे, बट जो काही फिल्टर पेपर आपण प्लेस करतो सॉल्व्हेंटमध्ये तर यावेळेस जो काही आपला मूवेबल सॉल्व्हेंट आहे तो फ्रॉम लोअर पॉर्ट किंवा बॉटम पासून अप्पर साईडला मूव्ह होतो. त्याला आपण असेंडिंग टेक्निक किंवा असेंडिंग क्रोमॅटोग्राफी म्हणतो. डिसेंडिंग क्रोमॅटोग्राफीमध्ये काय होतं की सेम पेपर घ्यायचा आहे आपल्याला, बट यावेळेस जो काही मूवेबल सॉल्व्हेंट आहे तो अप्पर साईड पासून लोअर साईडमध्ये मूव्ह होतो. ओके, सो फ्रॉम अप्पर साइड टू द डाउनवर्ड साइड जेव्हा ज्याला म्हणतो त्याला आपण डिसेंडिंग क्रोमॅटोग्राफी म्हणतो. आफ्टर दॅट द थर्ड टेक्निक इज अ रेडियल ऑर सर्क्युलर टेक्निक. ह्या टेक्निकमध्ये काय करणार, जो काही आपला फिल्टर पेपर आहे त्याच्या सेंटरवरती आपण आपला जो काही सॅम्पल आहे तो प्लेस करणार किंवा मिक्सचर सॅम्पल आहे तो प्लेस करणार आणि सेंटरपासून जो मूवेबल सॉल्व्हेंट आहे तो मूव्ह होतो. मग कशा प्रकारे होणार, फिल्टर पेपर याला सर्क्युलरमध्ये कट करायचा आहे आणि पेट्री डिश घ्यायची आहे, यामध्ये आपण आपला फिल्टर पेपर प्लेस करतो. सो फिल्टर पेपर पेट्री डिशमध्ये प्लेस केल्यामुळे जो काही मूवेबल सॉल्व्हेंट आहे तो सेंटरपासून रन आउट होतो. ओके, सो अगदी सिंपल आहे. देन आफ्टर दॅट द लास्ट डेव्हलपमेंट टेक्निक इज अ 2 डायमेन्शनल किंवा 2D टेक्निक. यामध्ये आपण काय करणार, 2 वेगवेगळ्या स्टेप्स फॉलो करणार. फर्स्ट स्टेपमध्ये काय करणार, जो काही पेपर आहे तो पेपर आपण सॉल्व्हेंटमध्ये असेंडिंग वेने रन आउट करणार. आफ्टर सम पिरियड ऑफ टाइम मीन्स 1 आवर नंतर आपण हे जे काही कंपाऊंड किंवा जे काही स्पॉट्स आपल्याला विजिबल झाले त्यानंतर तो पेपर काढणार आणि त्याला अनदर सेकंड सॉल्व्हेंटमध्ये 90 डिग्री अँगलमध्ये प्लेस करणार आणि त्याला पर्टिक्युलर टाइम पिरियडसाठी प्लेस करणार. ओके, सो ह्या टेक्निकमध्ये जर कॉम्प्लेक्स मिक्सचर जरी असणार तर त्याला सेपरेट आउट आपण इझिली करू शकतो. ओके, so these are the 4 easy development technique of our paper chromatography. Now the RF value. RF value means retention factor. हे कॅरेक्टरिस्टिक व्हॅल्यू असते प्रत्येक कंपाऊंडची की
पर्टिक्युलर कंपाऊंड किती डिस्टन्समध्ये ट्रॅव्हल झाला हे डिटेक्शन करायसाठी आपण RF व्हॅल्यूचा यूज करतो. RF व्हॅल्यू एका फॉर्म्युलाने आपण कॅल्क्युलेट करू शकतो. दॅट इज द RF व्हॅल्यू इज इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द सोल्यूट डिवायडेड बाय डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय सॉल्व्हंट. ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपले जे काही व्हॅल्यूज आहे आपण ते पुट करायचे. मीन्स मेजरमेंट जो काही पर्टिक्युलर कंपाऊंडने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केला ते मेजरमेंट इथे आपण प्लेस करून आपण RF व्हॅल्यू इझिली काढू शकतो. आणि प्रत्येक कंपाऊंडचा RF व्हॅल्यू हा मॅन्डेटरी असतो. ओके, नाव द अप्लिकेशन ऑफ अवर पेपर क्रोमॅटोग्राफी, की ही जी क्रोमॅटोग्राफी आहे आपण कुठे कुठे यूज करतो. तर फर्स्ट ऑफ ऑल व्हेरियस अमिनो ऍसिड, शुगर, ग्लायकोसाइड, मिनरल्सच्या सेपरेशनसाठी आणि आयडेंटिफिकेशनसाठी आपण ही टेक्निक यूज करतो. आफ्टर दॅट फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये व्हेरियस फार्मास्युटिकल प्रोडक्टच्या डिटेक्शनसाठी आपण ही टेक्निक यूज करतो. आफ्टर दॅट फॉरेन्सिक सायन्समध्ये इंक, डाय आणि पॉयझन्सच्या टेस्टिंगसाठी ही टेक्निक आपण यूज करतो. अँड फूड इंडस्ट्रीमध्ये व्हेरियस कलर, प्रिझर्वेटिव्स चेक करण्यासाठी ही टेक्निक आपण यूज करतो. सो याचे व्हेरियस असे अप्लिकेशन आहे. आपल्याला फक्त बेसिक लिहायचे आहे. नाव द ॲडव्हान्टेजेस ऑफ अवर पेपर क्रोमॅटोग्राफी. सो फर्स्ट ॲडव्हान्टेज आहे इट इज अ सिम्पल अँड फास्टेस्ट टेक्निक. सेकंड ॲडव्हान्टेज आहे की ही अनएक्सपेन्सिव्ह आहे, कुठल्याही प्रकारचा फारसा खर्च आपल्याला लागत नाही. अँड द थर्ड थिंग इज मल्टिपल कंपाऊंड कॅन बी सेपरेट आउट ॲट अ टाइम. ओके, सो दीज आर सम ॲडव्हान्टेजेस बट देर आर सम डिसॲडव्हान्टेजेस ऑल्सो. सो फर्स्ट डिसॲडव्हान्टेज आहे की क्वांटिटेटिव्ह अनालिसिस आहे आपण ह्या टेक्निकमध्ये करू शकत नाही. सेकंड वन आहे रिझॉल्युशन ह्या टेक्निकमध्ये कमी आहे. थर्ड वन आहे सॉल्वंट सिलेक्शन ही खूप इम्पॉर्टंट आहे. जर इथे आपण रॉंग सॉल्वंट जर चूज केला तर आपलं सेपरेशन प्रॉपर वेनी होत नाही. अँड द लास्ट डिसॲडव्हान्टेज की हीट सेन्सिटिव्ह कंपाऊंडसाठी ही टेक्निक आपण यूज करू शकत नाही. ही सिंपल आणि इफेक्टिव्ह टेक्निक आहे आपली पेपर क्रोमॅटोग्राफीची. सो गाईज, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असणार तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, तुमच्या फ्रेंड्सशी शेअर करा आणि चॅनलवरती जर फर्स्ट टाइम व्हिजिट करत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट टॉपिकमध्ये. टिल देन बाय बाय.